बाबासाहेबांना कसं समजून घ्यायचं? मी आपल्याला सांगतो, बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा गांधींना समजून घ्यावं लागतं. आणि गांधींचा अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा बाबासाहेबांना समजून घ्यावं लागतं. कारण तुम्ही एकाला समजून घेऊ शकत नाही. हे दोघं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे नाणं खरं चालतं या दोन्ही बाजू बघितल्यानंतर. मला ही दोन मुलं पहिल्यांदा भेटायला आली आणि सारखी पाठीमागे लागली की तुम्ही व्याख्यानाला या. मला वाटतं दर 3 दिवसातून एक तरी फोन कोणाचा ना कोणाचा तरी असायचा. ही मुलं मला असं म्हणाली, एका कार्यक्रमात भेटली ती की आम्हाला बाबासाहेब आंबेडकर नीट समजून घ्यायचं, तर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर काय बोलाल का? तर मी म्हटलं काय नाही बोलणार, बोलेल की. बाबासाहेब आंबेडकर हा काही आता एका जातीचा विषय राहिलेला नाही, तो एका प्रांताचा विषय राहिलेला नाही, तो एका देशाचा विषय राहिलेला नाही, तो आता संपूर्ण जगाचा विषय झालेला आहे. आणि म्हणून या विषयावर तर बोलायलाच पाहिजे भारतामध्ये. हे जर बोललं नाही तर आंबेडकर आपण कसं समजून घेणार? आपला देश एक असा चमत्कारिक देश की ज्या देशाने आपले नेते जातीत वाटून घेतले. म्हणजे महात्मा फुलेंची जयंती आली की फक्त ती माळ्यांनीच उभं राहून साजरी करावी. लोकमान्य टिळकांची जयंती आली की ती फक्त ब्राह्मणांनी साजरी करावी. आणि आता ते ब्राह्मणही कोणी लोकमान्य टिळकांची जयंती काही साजरी करत नाहीत. मी मध्यंतरी त्यांच्या एका जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो होतो टिळक स्मारक मंदिरमध्ये पुण्याच्या. तर तिथे वक्ते 5 आणि श्रोते 7 अशी अवस्था होती. त्यामुळे टिळक हे आता विसरून गेलेले आहेत. ते नंतर मी विचारलं की का हो टिळकांची जयंती का नाही साजरी करत? टिळक तर म्हणाले होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळविनच. तर ते म्हणले त्यांची जयंती फक्त कोकणस्थ ब्राह्मण साजरी करतात, देशस्थ ब्राह्मण साजरी नाही करत. काय म्हणावं याला? आणि बाबासाहेबांच्या जयंतीचं काय चाललंय तुम्हाला तर माहितच आहे. हा गट करतो, तो गट करतो, तो गट करतो, हा वर्गणी काढतो, तो वर्गणी काढतो, तो वर्गणी काढतो, आणि कधीच कोणाला हिशेब देत नाही. आणि अशा पद्धतीनं सगळ्या धांगडधिंगा चालू असतो. तर हे जे देश, या देशाने ही जी महापुरुषांची वाटणी जातीमध्ये केलेली आहे, त्याच्यावर एक अतिशय सुंदर कविता कुसुमाग्रजांनी केली. ती नुकतीच केली होती आणि मी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो. तर म्हटलं रावसाहेब तुला एक कविता वाचून दाखवतो. म्हटलं सांगा. कवितेचा साधा विषय होता की आपले हे जे महापुरुष आहेत हे स्वर्गात सगळे एकत्रित एका पारावर बसले. आपल्या खेडेगावात पार असतो ना, तिथं बसले आणि खाली बघायला लागले इथं काय काय चालू आहे आपल्या देशामध्ये. एक एक सांगायला लागला. ते फुले म्हणले बघाव माळ्यानं माझी कधीच आठवण येत नाही, पण अलीकडे ते छगन भुजबळने काहीतरी समता परिषद सुरू केली आणि माझी जयंती जोरात सुरू झाली. पण म्हटले गंमत अशी होते की माळी ज्यावेळी माझी जयंती सुरू करतात त्यावेळी एका बाजूला माझा फोटो लावतात आणि दुसऱ्या बाजूला सावता माळ्याचा लावतात. पण माळ्याला हे माहीतच नाही की सावता माळी कोणता आहे, महात्मा फुले कोणता आहे. ही अशी चमत्कारिक परिस्थिती झालेली आहे म्हणे माझी. छत्रपती शिवाजी पण होते. ते म्हणले आता काय सांगायचंय माझं, मी न बोललेलं बरं. चला मी आयुष्यात मुसलमानांचं काय केलं हो? माझा बाप मुसलमानांच्या चाकरीत, माझा आजोबा हा तर मुसलमानांच्या दरबारी. माझ्या आजोबाला मुलं होत नव्हती म्हणून त्या श्रीगोंद्याच्या
शेख महमद आला, त्याने नवस घातला शरीफजीला, आणि नंतर मुलं व्हायला लागली. तर म्हणे माझ्या चुलत्याचं नाव शरीफजी होतं, एका सुफी संताचं नाव होतं. मला कुराण सापडलं तर मी अतिशय आदराने माझ्या मुसलमान सैनिकांना देईन. माझा कॉन्फिडेन्शियल पत्रव्यवहार लिहिणारा जो माणूस होता तो मुसलमान होता, आणि माझ्यावरती अफजल खानाने केलेला पहिला वार जो झेलला तो पण सिद्दी इब्राहिम नावाच्या मुसलमानानेच. माझा आरमार जे होतं ते आरमार चालवणारा माणूस पण मुसलमानच होता. आणि खरं सांगू का तुम्हाला, छत्रपती शिवाजी म्हणाले माझी जयंती खाली आली का मला घाम फुटतो की साला कुठे हिंदू मुसलमानांचा दंग होतो, भिवंडीत होतो का मालेगावला होतो का आणखीन कुठे होतो. अरे काय केले मी यांचं मला काय समजत नाही. गांधीजी जरा त्यांना समजावत होते, गांधीजी म्हणा जरा शांत बसावं, आता हे चालणारच तरुण पोरांचं चालूच राहतं, आता तुम्ही गप्प बसा. ते बाबासाहेब उठले, ते म्हणले आता माझं तर काय सांगू, मी या देशाची राज्यघटना लिहिली, लोकांना राज्यघटना दिली, पण लोकांनी मला कायम महाराजांचा पुढारी मानला, मला कधी देशाचा पुढारी मानलंच नाही. आता म्हटले मी नसतो तर राज्यघटना आली असती, मी कायदा मंत्री होतो, आणि मी नुसतं या देशाच्या इतिहासाचंच विश्लेषण केलं नाही, तर जाती संस्थेमुळे या देशाचं फक्त अस्पृश्यांचंच नुकसान झालं नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानचं नुकसान झालं. कारण जातीमुळे हा देश विघटित होत गेला, आणि तो संपूर्ण देश त्याच्या इतिहासात कधीही आपल्या शत्रूच्या विरुद्ध एकसंधतेने कधी लढलाच नाही. म्हणून भारताचा इतिहास हा पारतंत्र्याचा इतिहास आहे. भारताचा इतिहास हा गुलामीचा इतिहास आहे. इथे शक आले, इथे कुशाण आले, इथे हूण आले, इथे इराणी आले, इथे तुर्की आले, इथे पोर्तुगीज आले, इथे फ्रेंच आले, आणि इथे अफगाण पण आले. कोण नाही आलं? कोण नाही आलं? का? या सगळ्या वंशांनी भारतावर का राज्य केलं? याचं कारण भारत त्याच्या शत्रूच्या विरोधी एकसंधतेने कधीही लढला नाही. कारण जाती जातीत तो विभागला होता. म्हणून बाबासाहेब म्हणाले जोपर्यंत या देशातून जातीचा अंत होत नाही तोपर्यंत भारत एक राष्ट्र होणार नाही, आणि तोपर्यंत भारत जगातलं एक सर्वश्रेष्ठ राष्ट्र म्हणून पुढे येणार नाही. तेव्हा स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल की या जाती मिटवाव्या लागतील. आणि आपण आपल्या इतिहासात हजारो स्त्रियांना सती म्हणून जिवंत जाळलं. आपण स्त्रीला घरातली दासी बनवलं. आपण स्त्रियांच्या भावनाचा कधी विचारच केला नाही. स्त्री सुद्धा एक माणूस असते, आणि तिला सुद्धा भावना असतात. तिला सुद्धा तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असतो. तिला सुद्धा इतरांच्या सारखं विद्वान व्हायचं असतं. पण तिला शिक्षणाची बंदी. काय म्हणावं या संस्कृतीला? म्हणून बाबासाहेब म्हणाले की जोपर्यंत या देशात स्वाभिमानी स्त्री उभी राहत नाही तोपर्यंत हिंदुस्थानातल्या पुढल्या पिढ्या स्वाभिमानी निपजण्याची शक्यता नाही. म्हणून दुसरा मंत्र त्याने दिला की स्त्रियांची प्रतिष्ठा जपा, आणि स्त्रियांना समानतेने वागवा, आणि स्त्री मुक्तीची चळवळ भारतामध्ये सुरू करा. पण ते म्हटले महात्माजी आता तुम्हाला काय सांगायचं, मला पण जातीतच बांधून टाकलं. मी एवढं सांगत होतो, जगाला सांगत होतो, भारताला सांगत होतो, कोणीच ऐकलं नाही. मी पण जातीतच बांधला गेलो. आता या अनेक पुरुषांनी या अनेक गोष्टी सांगितल्या. गांधीजी शांतपणे ऐकत होते. आपल्याला माहित आहे गांधीजी अतिशय अहिंसावादी, कधी कोणाला फटकून बोलणार नाहीत.
त्यांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि गांधीजी उभे राहिले आणि ते म्हणाले की हे महापुरुषांनो, तुम्ही आता जे गाऱ्हाणं मला सांगितलेलं आहे ते खरं आहे, परंतु तुम्ही सगळे भाग्यवान आहात. निदान अरे तुमच्या पाठीमागे स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी तुमची जात तरी उभी आहे. म्हणजे फुल्यांच्या मागे माळे आहेत, आंबेडकरांच्या मागे बौद्ध आहेत, टिळकांच्या मागे कुठले का होईना देशस्थ किंवा कोकणस्थ ते ब्राह्मण आहेत. पण म्हणले हा मोहनदास करमचंद गांधी, ज्याला भारताचा राष्ट्रपिता म्हणतात, ज्याला महात्मा म्हणतात, आणि संपूर्ण जगाने ज्याला 20व्या शतकातल्या मनुष्य जातीचा एकमेव महान प्रतिनिधी म्हणून वंदन केलं, त्या मोहनदास करमचंद गांधीच्या पाठीमागे कोणीच नाही, फक्त सरकारी ऑफिसच्या भिंती आहेत. हे वाचल्यानंतर मी ती कविता मला वाटलं की काय योग्य अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. काय म्हणत होते बाबासाहेब? बाबासाहेबांना कसं समजून घ्यायचं? मी आपल्याला सांगतो, बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा गांधींना समजून घ्यावं लागतं, आणि गांधींचा अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा बाबासाहेबांना समजून घ्यावं लागतं. कारण तुम्ही एकाला समजून घेऊ शकत नाही. हे दोघं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे नाणं खरं चालतं या दोन्ही बाजू बघितल्यानंतर. काय म्हणणं होतं बाबासाहेबांचं? बाबासाहेबांचं म्हणणं असं की आता ब्रिटिश इथून जाणार आहेत आणि ब्रिटिश इथून गेल्यानंतर या देशाची राज्यव्यवस्था कशी असेल? या देशामध्ये लोकशाही आणायचं असं आपण म्हणतो, म्हणजे या देशामध्ये क्रांती होणार आहे. कारण या देशाने लोकशाही कधी बघितलेली नाही. या देशाला लोकशाहीची कधी परंपरा नाही. या देशामधले सगळे शूद्र, म्हणजे सगळे ओबीसी, सगळे कुणबी, सगळे माळी, सगळे तेली, सगळे वंजारी, जेवढे असतील तेवढे सगळे हे शूद्र. छत्रपती शिवाजी शूद्र. कारण छत्रपती शिवाजी ज्यावेळी राज्याभिषेक करायचा त्यावेळी महाराष्ट्रातलं कोण तयार नाही झालं पौरोहित्य करायला. का? तर ते म्हणले हा शूद्र आहे, हा क्षत्रिय नाही आहे, याचं पौरोहित्य आम्ही करणार नाही. मग ते गागा भट्टाला बोलवावं लागलं तिकडे. या देशातले सगळे कष्टकरी, सगळे कामगार, सगळे शेतकरी हे शूद्र. आणि अस्पृश्य ते तर चातुर्वर्ण्यात नाहीतच, ते तर 5वं वर्ण, पंचम, त्यांना अतिशूद्र म्हणतात. आपल्याकडे काय आहे की शूद्र म्हणजे अस्पृश्य, असं नाहीये. अस्पृश्य वर्ण व्यवस्थेत येतच नाहीत, तो 5वा वर्ण अतिशूद्र. हे सगळे लोक भारताच्या लोकसंख्येच्या 80% आहेत. आणि त्याच्यात जर स्त्रियांचा समावेश केला तर हे सगळे लोक 85% होतात. म्हणजे भारतातली अर्धी लोकसंख्या जर स्त्रियांची असेल आणि तिला जर शिक्षणाचा अधिकार नसेल, शूद्राला जर वेद वाचण्याचा अधिकार नसेल, अभ्यासाचा अधिकार नसेल, आणि अतिशूद्रांचा तर प्रश्नच नाही, त्यांच्याकडे कोणी बघतच नव्हतं, तेव्हा अशा 90% लोकांना जर शिक्षणच नसेल तर हा देश कधी काळी लोकशाही होता का? याला लोकशाहीची परंपरा आहे का? बाबासाहेब म्हणत होते की याला जर लोकशाहीची परंपरा नसेल तर लोकशाही क्रांती आहे. आणि बाबासाहेबांनी 1941 साली एक सिद्धांत मांडला. खरं म्हणजे हा सिद्धांत 1936 सालीच मांडला. हा सिद्धांत असा होता की तुम्ही राजकीय क्रांती करायला निघालेला, पण राजकीय क्रांती म्हणजे काय? बाबासाहेबांनी एक सिद्धांत मांडला की जगातल्या सर्व राज्यक्रांत्या या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीवर उभ्या असतात, या पायावर उभ्या असतात.
तेव्हा पहिल्यांदा आपल्याला सामाजिक आणि धार्मिक क्रांती करावी लागेल. आपल्या धर्मामध्ये ज्या वाईट चाली आहेत त्या बदलाव्या लागतील. स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो वर्ध करावा लागेल. जाती जातीत जी भांडणं आहेत ती मिटवावी लागतील. श्रेष्ठ आणि कनिष्ठाची जी उतरंड आहे ती नष्ट करावी लागेल. आणि मग बाबासाहेब म्हणाले की या सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीच्या पायावरच राजकीय क्रांतीची इमारत बांधता येते. किंवा ही इमारत जर तुम्हाला बांधायची असेल तर पहिल्यांदा स्त्री मुक्त करा. म्हणून बाबासाहेबांनी आयुष्यभर शेवटच्या क्षणी भारतातल्या अर्ध्या लोकसंख्येसाठी म्हणजे स्त्रियांच्यासाठी आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आणि हिंदू कोड बिलाने. या हिंदू कोड बिलानं भारतातली स्त्री पहिल्यांदा स्वतंत्र होणार होती. तिला पहिल्यांदा तिच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळणार होता. पहिल्यांदा तिचं स्थान तिच्या नवऱ्याबरोबरचं होणार होतं. बाबासाहेबांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण त्या काळात आपल्या देशात बुरसटलेल्या विचारांचे लोक आणि आपली ही मागणी संसदेत मान्य होत नाही. म्हणून बाबासाहेबांनी या देशातल्या सगळ्या बहिणींच्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते बाहेर पडले. म्हणाले मला मंत्रिपद मोठं नाही, मला या देशातल्या स्त्रियांची मुक्ती मोठी वाटते. बाबासाहेब बाहेर पडले.